पण कोणाच्या हातात देणार आहे ही ठरवणारी जिल्हा परिषदेची ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने होत असलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच आपल्या भावना व्यक्त केल्या, अगदी पोट तिडकीनं त्यांनी या तालुक्याविषयीचं प्रेम, या तालुक्याच्या अडचणी, इथली परिस्थिती आपल्या सगळ्यांना सांगितली आणि भारतीय जनता पक्षाच्या शिवसेनेच्या युतीसोबत का राहिलं पाहिजे हेही त्यांनी खूप मनापासून आपल्या सगळ्यांना सांगितलं. या तालुक्याचा पाणी प्रश्न असेल, या तालुक्याच्या विकास कामाचा विषय असेल, सातत्यानं ज्या माणसांनी या सगळ्या गोष्टीसाठी संघर्ष केला ते माझे मित्र सन्माननीय शहाजी बापू. या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय चोपडी गट नाजऱ्यात होते सभा. या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय बाळासाहेब वीरेंद्र सेठ, सन्माननीय मारुती बनकर माजी नगराध्यक्ष, सन्माननीय सचिनदादा देशमुख, भाऊसाहेबजी रुपनवर, सागर पाटील आमचे शिवसेनेचे देखणे आणि युवा नेते, सन्माननीय नितीन रणदिवे, बाळासाहेब काटकर आमचे मित्र, सन्माननीय नगरसेवक जुबेर मुजाबर, पोपट सेठ यादव, प्रशांत वलेकर आमचा युवा नेता, दुर्योधन हिप्परकर, दादासाहेब खरात, वलेकर सर, दगडू बाबर, सूर्यकांत चौगुले, अमोल पाटील माजी सरपंच, पोपट यादव सेठ, नितीन रणदिवे, सगळ्यांचं सन्माननीय स्टेजवर अन्य सगळे उपस्थित असलेले सगळे दोन्ही पक्षाचे सन्माननीय नेते, आपण एवढ्या मोठ्या संख्येनं भर दुपारी या सभेसाठी उपस्थित असलेले नागरिक बंधू भगिनी, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आदरणीय पत्रकार बांधव सगळ्यांचं स्वागत करत असतात. या ठिकाणी आपल्या सगळ्यांना खास करून मनापासून धन्यवाद देईन की आपण सगळ्यांनी चेतनसिंह केदार यांची जिल्हा परिषदेची उमेदवारी आपण स्वीकारली. त्यासोबत अजय सरगर पंचायत समिती चोपडी गणाचे उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांसोबत आहेत आणि सदाशिव दबडे हे तिन्ही उमेदवार आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित आहेत. बघा गडी जवान आहेत का नाही का, पण अजून चेतन पण युवा नेताच म्हणते. वय वाढलं तरी मन जवान आहे. आपल्या सगळ्यांचं काम झालं पाहिजे, लोकांची सेवा केली पाहिजे. आपल्याला जी भारतीय जनता पक्षाच्या रूपाने ताकद मिळाली, भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना आज मुख्यमंत्र्यांच्या सोबत राज्यातल्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांच्या सोबत चेतनचे खूप जवळचे संबंध आहेत. पालकमंत्री म्हणून मी काम करत असताना या जिल्ह्यामध्ये चेतन सातत्यानं सामान्य माणसाच्या कामासाठी धडपडत असतो, लढत असतो, लोकांना सांगत असतो आणि असं एक उमदं नेतृत्व आज जिल्हा परिषदेला उमेदवारीच्या रूपाने आज आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. आमच्या प्रशांत पण जिल्हा परिषदेला इच्छुक होता आणि खूप मनापासूनची भावना होती. गेल्या 7-8 महिन्यापासून मनापासून प्रयत्न करत होता. या भागातल्या विकास कामाला न्याय देऊन या लोकांच्या सोबत राहून जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची तयारी त्याची होती. प्रशांत काळजी करू नको, जयकुमार गोरे तुझ्या पाठीशी आहे. पण त्याचाही मनापासून धन्यवाद मी व्यक्त करेन की मोठ्या मनानं भाऊनी दिलेला उमेदवार आहे आणि भाऊ पक्षासाठी तुमच्यासाठी मी माघार घेईन आणि चेतन केदारला निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करेन, अशा पद्धतीची भूमिका घेतली. मनापासून तुझं धन्यवाद. यासोबत बाळासाहेब आपण सगळ्याच नव्यानं भारतीय जनता पक्षामध्ये आपण सगळे आलात, पण मला सांगायला बापू अभिमान वाटतो
ह्या पोरांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. जेव्हापासून पक्षामध्ये आले, अगदी बाळासाहेब असेल, सचिन असेल, बाळासाहेब एरंडे शेठ असतील, प्रशांत असतील, असे अनेक कार्यकर्ते पक्षासोबत आले. त्यांनी स्वतःचं काही मागितलं नाही. त्यांनी मागितलं आमच्या जनतेसाठी काम मागितलं. त्यांनी मागितलं आमच्या इथं डीपी बसवायचं, आमच्या इथं रोड करायचं, आमच्या लोकांचा प्रश्न आहे, कचेरीमध्ये आहे, कलेक्टर ऑफिसला आहे, या लोकांना न्याय दिला पाहिजे. अशा पद्धतीची सातत्याने भूमिका मुलांनी घेतली आणि भारतीय जनता पक्षाचं काम ताकदीनं मजबूतीनं करायचा प्रयत्न या सगळ्या मंडळींनी केला. आणि बापू, आता तुमचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत. मी बघितलं, आता आमचं टीव्ही वाले इतर उभं राहिले बघतात सर. त्यांचं म्हणणं एवढंच आहे, अरे 2 महिन्यापूर्वी तर हे दोघं एकमेकांच्या विरोधात बोलत होते, सांगत होते. ते भांडण व्हायचं नव्हतंच, नवरा बायकोच असतं ना, तसंच होतं. हे भांडण आमचा काय, याचा आमचा वैचारिक मतभेदच नाही कधी. बापूचं माझं संबंध हे राजकारणाला आलेलेच नाहीत. बापूचे माझे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहे. तर कुठलंही राजकारण आमचा संबंध तोडू शकत नाही. तेव्हा मी राजकारणात अगदी नौका होतो तेव्हापासून बापूचे माझे संबंध आहे. आणि तेव्हापासून सातत्याने बापूंनी मला मार्गदर्शन केलंय आणि सातत्याने माझ्या पाठीशी उभं राहायचं कामही केलं. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही गोष्टी घडल्या, पण बापू अशा काही गोष्टी घडल्याशिवाय वास्तव आपल्याला कळत नाही. पायाला ठेच लागली तर कळतं की खाली बघून चालावं, खरं ना. ऊन लागलं की कळतं सावलीत बसावं, आणि अडचणीत आले की वाटतं देवाकडे जाऊन मागावं. ही परिस्थिती सातत्यानं आपण बघतो. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीत आम्ही गेलोय आणि म्हणून आज आम्ही निर्णय घेतलाय, सांगोला तालुक्याचा विकास करायचा असेल, इथल्या जनतेच्या पाणी प्रश्नाला, पायाभूत सुविधाला, रस्त्याचे असेल, मंदिराचे असतील, सगळ्या प्रश्नांना न्याय द्यायचा असेल, तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला एकत्र येऊन या जनतेच्या प्रश्नाला न्याय द्यायला लागेल. ही भूमिका आम्ही घेतली आणि म्हणून आज आम्ही सोबत येऊन काम करतोय, सोबत येऊन निवडणुका लढतोय. बापू, या गटामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर उभं राहायचं नाही राहायचं असा विषय होता. तेव्हापासून आम्ही या गटातल्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही बापू प्रचंड काम केलं, पण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक विषय, अनेक कामं या भागामध्ये करायचा आम्ही प्रयत्न केला. खास करून बघा, आज ते नाजरे रोड, त्याला आम्ही आता मुख्यमंत्री सडक योजनेतनं मान्यता दिलेली आहे. त्याचं टेंडर झालं, आता वर्क ऑर्डर होईल. नाजरे बनसोडेवाडीचा रोड आहे, चोपडी रोड, त्याला आता आम्ही मान्यता दिलेली आहे. त्या गावाचा वर्षाचा त्या रस्त्याचा प्रश्न सुटेल. आता डांबर नाही, खटखटीत कॉन्क्रीटचा रस्ता आम्ही करणार आहे. पुन्हा 14-15 वर्ष त्याला हात लावायची गरज नाही. अशा पद्धतीचा खड्डा नाही पडणार, काय नाही होणार, अशा पद्धतीचा रस्ता आम्ही करतोय. गौडवाडी ते खंडाळे ते कारंज बस्तीचा रस्ता, तोही रस्ता आम्ही मंजूर केलाय. त्याही रस्त्याला आता निधी पडला, पैसे मंजूर झाले, टेंडर झालं. त्यासोबत पाचेगाव ते राजुरीचा रोड, तोही रोड आम्ही मंजूर केलाय. आणि हे सगळे रस्ते जवळजवळ मला वाटते 15 कोटीच्या आसपासचे हे रस्ते किती आहेत? नाजरे झापाचे वाडी हाही रस्ता मंजूर केलाय. आणि हे सगळे रस्ते पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्ष या भागातल्या रस्त्याची गरज लोकांना होती. तर ह्या लोकांना कायमचा रस्त्याचा प्रश्न सुटला. आता एकदा रस्ता झाला की 15 वर्ष बघायचं नाही, नाही तर पुढं डांबर टाकलं की तासाभरात मागे खड्डा, अशी परिस्थिती आपण बघितली. आणि या तालुक्यात बापू बघितलं, आपण सातत्याने काम करत असतात.
पण ह्या तालुक्यात अलीकडे नव्या नव्यानं राजकारणात आलेले गडी आहेत यांना वाटतंय आमदारकी म्हणजे फक्त याच्यासाठीच असते. आमदारकी जनतेच्या सेवेचं साधन असतं. आज तुमच्या समोर जो जयकुमार गोरे उभा आहे, सामान्य कुटुंबातलं शेतकऱ्याचं पोरगा, बाप आमदार नाही, खासदार नाही, पंचायत समिती सदस्य नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, कारखान्याचा चेअरमन नाही, साधा रेस्टिंग दुकानदाराचं पोरग उठलं, लोकांची सेवा केली. मान तालुका तुम्हाला माहिती आहे कायम दुष्काळी मागासलेला तालुका. त्या तालुक्याला स्वप्न दाखवलं, तुमचा दुष्काळ घालवून दाखवतो, तुमच्या तालुक्याला मागासलेला तालुका लागलेला कलंक पुसून दाखवतो. आज आपण पाहताय त्या मान खटावच्या मातीमध्ये जिथं उसाचं कांड तुळशी वर्षीच्या लग्नाला मिळत नव्हतं, 5 साखर कारखाने त्या मान खटावच्या मातीत आता चालू आहेत आणि 5 कारखान्याला पुरेल एवढा ऊस, 5 कारखान्याला पुरेल एवढा ऊस आता त्या मान खटावच्या मातीमध्ये पिकताना आपण सगळेजण पाहतो. या भागात रस्त्याची जाळं उभं राहिलं. आता जवळजवळ 8,500 एकरात MIDC उभी करतोय आम्ही. आता मान तालुका विकसित तालुक्याच्या दिशेने वाटचाल करतोय, दुष्काळ मुक्तीच्या दिशेने वाटचाल करतोय. आणि आता भविष्यात मान खटावला दुष्काळी कोण म्हणणार नाही, मागासलेला कोण म्हणणार नाही. आजही सांगोल्यामध्ये अनेक विकास कामांची आवश्यकता आहे, पाणी योजना पूर्ण करण्याची आवश्यकता आहे, रस्त्याचं जाळं उभं करण्याची आवश्यकता आहे. आणि सुदैवाने मी आज सांगायला आलोय, आता ज्या निवडणुका चाललेल्या आहेत ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. ही जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, हे सगळं ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतं. जिल्हा परिषदेतनं, पंचायत समितीतनं, ग्रामपंचायतीतनं कुठलंही काम मंजूर करायचं म्हटलं तर ग्राम विकास खात्याकडेच यायला लागतं. अगदी एखादं दुसरं काम जरी त्यातनं राहिलं तर ते DPDCत जाऊन मागायला लागतं. आता DPDCत बी मीच आहे, ग्रामविकास खात्याचा मंत्री पण मीच आहे. माझा सवाल आहे, माझ्या समोरच्या लोकांना जे निवडणूक लढवत आहेत त्यांना माझं सांगणं आहे, बाबांनो तुम्ही आमदार झाला, पण आमदार झाल्यावर आमदार फंडाच्या बाहेर 1 रुपया जरी आणायचा असला तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि जयकुमार गोरे शिवाय पर्याय नाही. DPDCतनं 1 रुपया आणायचा म्हणला तरी सुद्धा जयकुमार गोरे शिवाय पर्याय नाही. आणि मग आता कशासाठी अट्टास? या निवडणुकीमध्ये तुम्ही उभं राहिलाय, तुम्ही होणारच नाही जिल्हा परिषद सदस्य, तुमचा होणारच नाही जिल्हा परिषद सदस्य. आणि जर चुकून अपघात झालाच तर पैसे मागायला कुणाकडे जाणार आहे? बापू आता काय मी येऊन देणार नाही. मी इथं सांगायला आलोय, या भागातल्या सगळ्या गावखेड्यातल्या सगळ्या लोकांना सांगायला आलोय, अरे रस्ता करायचा असला तर मुख्यमंत्री सडक योजना माझ्याकडं, रस्ता करायला प्रधानमंत्री सडक योजना माझ्याकडं, रस्ता करायला 30-54 योजना माझ्याकडं, 50-54 योजना माझ्याकडं, पूल करायची योजना माझ्याकडं, गावातल्या अंतर्गत रस्ता करायची योजना माझ्याकडं, गावातलं गटर करायचं योजना माझ्याकडंच, ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं म्हणलं योजना माझ्याकडंच, हायमास बसवायचा म्हणलं तरी तो माझ्याकडंच, आणि गावची स्मशानभूमी करायची म्हणली तरी योजना माझ्याकडंच, आणि स्मशानभूमीतला कट्टा करायचा म्हणलं तरी योजना माझ्याकडेच. गाव खेड्यातलं कुठलंही काम करायचं म्हटलं तर माझ्या खात्याकडे आल्याशिवाय होतच नाही. मी सांगायला आलोय, राज्यात सत्ता भारतीय जनता पक्षाची, शिवसेना युतीची आहे, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब, आता बापू आपण सगळेजण एकत्र आहे. आता या भागाचा विकास करायचा असेल तर आता भारतीय जनता पक्ष युतीशिवाय, शिवसेना युतीशिवाय पर्याय नाही. तेव्हा येतं लबाड बोलतं, लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं. मी विकास काम झालंय म्हणून लढाई करणारा अनेक गडी बघितलं,
पण आमच्या चेतननं डीपी बसवला. तो डीपी कसा चालू होतोय म्हणणारा गडी मी पहिल्यांदा बघितला. अरे तुम्ही डीपी बसवला असता, चेतन कशाला आला असता इथे बसवायला? रस्ता केल्यामुळे असं कसं करता येतो, तक्रार चालू आली. अरे बाबा, आधीच करायचं ना, चेतनला संधीच द्यायची नाही. आताच देऊन टाका. डीपी 200% चालू होणार आहे. अरे जे जे मी सांगतो तुम्हाला, अरे कोण ते? मी पालकमंत्री आहे, मी सांगतो प्रत्येक डीपी चालू होणार. आणि आता पुन्हा सांगतो, तुम्ही फक्त चेतनला आणि इथल्या दोन्ही पंचायत समिती सदस्यांना निवडून द्या. कुठलं मंदिर आहे? दत्त मंदिर आहे. या दत्ताच्या साक्षीनं जयकुमार गोरे सांगतो, ज्या ज्या गावात डीपी पाहिजे त्या त्या गावात डीपीडीसीतनं डीपी बसवून देतो. काळजी करू नका. एक नया पैसा लागत नाही आपल्याकडं. माझा चहा प्यायचा आणि डीपी घेऊन यायचा. माझा चहा प्यायचा आणि डीपी पण आमचाच घेऊन यायचा आणि डीपी बसवायचा. रस्त्याचं काम असू दे, ग्रामपंचायत कार्यालयाचं काम असू दे, स्मशानभूमीचं काम असू दे, प्रत्येक काम जे सामान्य माणसाच्या हिताचं आहे ते प्रत्येक काम मंजूर करण्याची जबाबदारी घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो. आपण सातत्यानं बघितलं, या भागामधनं आमची मान नदी वाहते. त्या मान नदीवर पूल झाला पाहिजे ही या भागातल्या आमच्या बांधवांची सातत्यानं मागणी आहे. अरे इथं आला भाषणात सांगा ना बाबांनो, मान नदीवरचा पूल आम्ही करतो. आणि करताना कशातनं करतो हे बी सांगा. आणि कुणाकडे जाऊन मागणार हेही सांगा. सांगा ना कुणाकडे मागणार. बापू, या मान नदीवरचा पूल मंजूर करायची जबाबदारी मी घेतोय आणि तो पूल करून या भागातला सातत्याने या लोकांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतोय. मी राज्यामध्ये ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतोय. अजिबात चिंता करू नका. अनेक लोक म्हणतील, हे भाऊ असा आलाय सगळंच देतो म्हणतोय, कसं काय करू? काय माझ्याकडे सगळंच आहे. डीपीडीसीचं बजेट 1000 कोटी आहे आणि माझ्या खात्याचं बजेट 50,000 कोटी आहे. असं झाडलं तरी ना इथलं चोपडीतली सगळी कामं संपून जातील. त्यामुळे परमेश्वरानं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला संधी दिली आपल्या सगळ्यांची सेवा करायची. आणि जेव्हा ही संधी मिळते तेव्हाच खरं जनतेची सेवा करून संधीचं सोनं करायचं असतं. आणि मी गरीब घरचा असल्यामुळे मला माहिती आहे गरीबाला काय लागतं आणि त्यांची सेवा कशी करायची असते मला माहिती आहे. म्हणून लोक पाठीशी उभी राहतात, ताकदीनं म्हणतात की जयकुमार गोरे कामाचा माणूस आहे. आणि म्हणून या ठिकाणी मान नदीवरचा पूल असेल, इथलं दत्त मंदिर आहे बघा, दत्त मंदिर आहे. इथं मागणी काय केली, त्याला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या. आता मला सांगा बाबासाहेब, याला ब वर्गाचा दर्जा द्यायचा आहे, कुणाकडे जाल? कारण हे दर्जा जिथं मिळतो बापू ते माझं खातं आहे. आज नागदऱ्यातल्या माझ्या जनतेला शब्द देतो, या तुमच्या कुलदैवत दत्ताला ब वर्गाचा दर्जा या ठिकाणी देण्याची घोषणा मी करतो. ब वर्ग देणार नाही फक्त बापू, ब वर्ग डिसेंबर महिन्याच्या आत देणार. आणि पहिल्या टप्प्यात 2.5 कोटी रुपये त्या मंदिरासाठी देणार. त्या मंदिराचा जीर्णोद्धार करून ते मंदिर बांधायचं काम हा जयकुमार गोरे करणार हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलो. सांगा तुम्ही काय करणार? तर वीरभद्र मंदिराच्या सभामंडपाचं काम गेल्या अनेक दिवसापासून आमच्या लोकांची मागणी आहे. या सगळ्यांना वाटतं आमच्या मंदिराचं काम झालं पाहिजे. अशा पद्धतीच्या इथल्या सगळ्या समाज बांधवांची मनापासूनची भावना आहे आणि त्या भावनेला पूर्ण करण्यासाठी आज या ठिकाणी आलोय. किती पाहिजेत पैसे? त्याला
40 लाख रुपये प्रशासनानं सांगितलं. मी वीरभद्र मंदिरासाठी 50 लाख रुपयाचा सभा मंडप या ठिकाणी देण्याची घोषणा करतो आणि 50 लाख रुपयाचा मंडप या वीरभद्र मंदिराला बांधून देतो. सांगा तुम्ही काय करणार आहे? संत बाळूमामाचं मंदिर याच भागात याच गावात आहे. दापाच्या वाडीत संत बाळूमाचं मंदिर आहे. त्याला क वर्ग दर्जा दिला पाहिजे म्हणून आमच्या गावकऱ्यांची मागणी आहे, बाळूमामाच्या भक्तांची मागणी आहे. सांगा कुठलं देणार आहे? कारण क वर्ग द्यायचा अधिकार पालकमंत्र्याला आहे. पालकमंत्री मी आहे. त्या बाळूमामाच्या मंदिराला क वर्गाचा दर्जा बापू येणाऱ्या डीपीडीसीची बैठक साधारण 12 ते 14 तारखेला होईल. त्या 14-15 तारखेला बैठक डीपीडीसीची होईल. त्या बैठकीत बाळूमामाच्या मंदिराला क वर्गाचा दर्जा देण्याची घोषणा आम्ही करतो. मी का सांगतो? हे सगळं माझ्या ग्रामविकास खात्यातलं आहे. मी सगळं का सांगतोय की माझ्या खात्यातला पालकमंत्री म्हणून माझा या भागामध्ये काम करत असताना हे माझ्या अधिकारातलं आहे. हे दुसरे निवडून देऊन करणार आहे काय? करणार काय? काही नाही करू शकत. आणि पुन्हा आली तर माझ्याकडेच काम मागायला ते दुसरी जाऊ शकत नाही. त्यामुळं सिद्धनाथ मंदिर आहे चोपडीचं, त्याला क वर्ग दर्जा द्यायचा आहे. आता बाळूमामाला न्याय दिला तर सिद्धनाथाला द्यायलाच लागेल. 7 एकर ग्रामपंचायतीची जागा आहे. तर आमच्या गावचं कुलदैवत आहे मसवड सिद्धनाथ. तुमच्याच भागातला म्हणजे आम्ही तिथं त्याला मसवड सिद्धनाथ त्यासाठी क वर्गाला. आता बाबा आमचं सांगितलं भागानं चोपडीचा गडी आहे, त्यानं सांगितलं मसवडचा सिद्धनाथ. अरे मी मसवडच्या सिद्धनाथाचा भक्तच आहे आणि जिथं जिथं सिद्धनाथ आहे त्या सिद्धनाथाचा मी भक्तच आहे. त्यामुळं या मंदिराला क वर्गाचा दर्जा देणं ही माझी जबाबदारी आहे. तर बिलकुल काळजी करू नका. दोन्ही मंदिराला एकाच बैठकीत क वर्गाचा दर्जा देणार. त्याला पुन्हा सांगायची आवश्यकता नाही. त्यामुळं नागदरीत ज्योतिबाचं मंदिर आहे, चिठ्ठ्या लागलं सगळ्यात. काही पण मागा, राजा उदार झालाय आज. ज्योतिबाच्या सभामंडपाला पैसे पाहिजे. ज्योतिबाच्या सभामंडपाला सुद्धा किती पैसे पाहिजे? किती पाहिजे? 40 लाख. चला होऊन जाऊ द्या. 40 लाख रुपये ज्योतिबाच्या सभामंडपाला देण्याची घोषणा या ठिकाणी करतो. हे एवढ्यासाठी सांगतोय, जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा जनतेची सेवा केली पाहिजे. अरे हाय परमेश्वरानं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं ते खातं ते अधिकार आज माझ्याकडे दिलेत. तेव्हा माझी जबाबदारी आहे वर्षानुवर्षाचे हे जनतेचे लोकांचे प्रश्न, लोकांच्या मंदिराचा भावनेचा विषय, याला मार्ग निघाला पाहिजे, हे प्रश्न सुटले पाहिजेत. ही भूमिका घेऊन आपण काम करतो. म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय, आपण सगळ्यांनी मिळून ताकदीनं भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहावं. ताकदीनं शिवसेनेसोबत उभं राहावा. आम्ही बापू आम्ही दोघं मिळून ताकदीने या भागातल्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देऊ. पाण्याचा प्रश्न तुम्ही बघताय, मान तालुक्यातनं मान नदी येते. बापू सारखं म्हणतात राजवाडीतनं सोडा, राजवाडीतनं सोडा. कधी कधी माझी अडचण होती, राजवाडीत बी पाणी थोडंच असते. पण बापू तुमच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या आशीर्वादानं आज राजवाडी इथून पुढं कधीही मोकळी राहणार नाही. एवढं पाणी आता त्या राजवाडीमध्ये आपण आणले. आता सगळ्या योजनेचं पाणी राजवाडीत सोडलंय. आता त्यामुळं राजवडी आता कधी मोकळी राहणार नाही. त्यामुळे मान नदी कधी कोरडी राहणार नाही. आता या मान नदीमधल्या शेतकरी बांधवांसाठी पाण्याच्या योजनेला आम्ही सातत्यानं जेव्हा जेव्हा बापूला गरज लागली, सांगोल्याला गरज लागली, हा मान खटावचा दुष्काळी भागातला आमदार सातत्याने सांगोल्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं. इथल्या पाणी प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका घेतली. माझी आज या निमित्ताने विनंती आहे, बाकी सगळं बाजूला ठेवा. तुम्ही आता आमच्या तिन्ही उमेदवाराच्या पाठीशी उभं राहा, त्यांना निवडून द्या. बाकी सगळे प्रश्न आमच्यावर सोडा. जयकुमार गोरे शब्द देतोय, त्यांनी जो शब्द दिला असेल तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी घेऊन इथून जातोय.
आणि आपण बघता सगळेजण आज दिल्लीत सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे, आज राज्यामध्ये सत्ता आमच्या भारतीय जनता पक्षाची आहे आणि जिल्ह्यामध्ये कुणाची आहे? जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून मी काम करतोय. एका सुराने ह्या संस्था सगळ्या एकत्र आल्या तर तुम्हाला सांगून ठेवतो की विकासाचं काम व्यवस्थित आपल्या गावापर्यंत पोहोचेल. मध्ये कुठलाही स्पीड ब्रेकर राहणार असे स्पीड ब्रेकर मध्ये येऊ देऊ नका. एकदा मुंबईतनं पाईपलाईन सुटली की ती नाजरीत येऊनच थांबली पाहिजे. तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सगळ्या बांधवांसाठी कुठली नाही कुठली योजना सातत्याने शेतकरी बांधव आपण येत आहे. मोदीचं 6,000 येतं का नाही खात्यावर, फडणवीस साहेबांचं 6,000 येतं का नाही खात्यावर, आजपर्यंत आले का कोणी, दिलं का कोणी? बरंच गडी म्हणतात खिशातलं देतं का. आम्ही नाही खिशातलं देत, पण जेव्हा तुम्ही सत्तेत होता तेव्हा खिसा फाटला होता काय? कुठे गेलता खिसा तुमचा? देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला विधानसभेला, 5 वर्ष मला निवडून द्या, 5 वर्ष माझ्या शेतकरी बांधवाचं लाईट बिल मी माफ करतो. केला का नाही शब्द पूर्ण? लाईट बिल येतं का शेतकऱ्याला आता? 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांनी लाईट बिल माफ केलं. पाणी मोफत, रेशनिंगचं धान्य मोफत, अकाउंटवर पैसे, लाईट बिल नाही. काय काय सरकार करते, जे जे लागेल ते सगळं करते. लाडक्या बहिणीच्या खात्यावर 1,500 रुपये येत आहे. कामगार बांधव असला तर त्याला मदत करायची भूमिका आपण बघतोय. या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. आता चिठ्ठ्या लागल्या. मी कॉलेजला असताना मला अलीकडे 2-4 दिवसात असं झालं, सगळं कॉलेजला असताना कोणी चिठ्ठी नाही दिली मला. अनेक आली चिठ्ठ्या. आता सांगितलं मुस्लिम कब्रस्तानचा एक विषय. कुठलं गाव? उदयनवाड्यातल्या मुस्लिम कब्रस्तानचा विषय. जातीपातीच्या पलीकडचं राजकारण भारतीय जनता पक्ष करतो. कुणी जातीवाद सांगा, किती कोण वतन जातीवाद पसरवतो सांगा, ह्या मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानला पैसे पाहिजे, देतील का आमदार? देतील का? नाही ना. तेव्हा भारतीय जनता पक्षाचं लगेच सांगा जातीवादी पक्ष आहे. अरे त्या मुस्लिम बांधवांना सांगतो, तुम्ही राहावा केदार आणि आमच्या 2 उमेदवारांच्या पाठीशी. कब्रस्तानसाठी लागेल तो निधी मी देण्याचा या ठिकाणी शब्द आपल्याला देतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं सगळी कामं आपण भविष्यात करू हे सांगण्यासाठी आले. पुढे बघितलं आपण काय बघितलं आपण? उद्या पुढं जे नेतं इथं तुमच्याकडे येतं उद्या सांगतील त्यांचं बोल कुठंच स्थिर नाही. आणि मला समजत नाही उद्या इथं आल्यानंतर ते जाणार कुणाकडे. बापू शिंदे साहेबांकडे घेणारच नाही. मला समजणार. मग अशा लोकांना तुम्ही निवडून देणार किंवा अशा लोकांचं ऐकून कुणाला तर निवडून देणार ज्याच्याकडे काहीच करायची क्षमता नाही, काहीच करू शकत नाही. अशा माणसाच्या पाठीशी उभं राहून चालेल का? माझी विनंती या निमित्तानं आहे की आपण सगळ्यांनी विचार करा. मग कुठला शेकापच असला तरी सांगतो, शेकापवाल्यांना सुद्धा माझा इथनं आव्हान आहे. अरे चेतनला मत द्या, तुमचा सुद्धा डीपी मीच बसवतो, काळजी नका करू. तुमचा सुद्धा रस्ता मीच करतो. तुमच्या ज्या प्रश्नाला न्याय द्यायची भूमिका मी घेतो, काळजी नका करू. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जर हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, आपण भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या युतीसोबत राहणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आपण या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आशीर्वाद द्या एवढं सांगण्यासाठी आलोय. मला खात्री आहे तुम्ही सगळेजण या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून त्याला निवडून द्याल. 7 तारखेला मतदान आहे. 7 तारखेला मतदान आहे.
आणि 7 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून चेतनसिंह केदार आणि दोन्ही पंचायत समिती सदस्यांना